या लाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला लवकरात लवकर जॉईन व्हा. कोकणची प्रीती या लाईव्हला कमेंट करा. कमेंट करायची आहे सर्वांनी. लवकरात लवकर जॉईन व्हा मंडळी. तुम्हाला माहिती आहे का जम्मूमध्ये पाऊस पडतोय सध्या. कमेंट करा सर्वांनी. सर्वांनी कमेंट करायची आहे मंडळी. पटपट कमेंट करा. प्लीज कमेंट करा सर्वांनी. हाय गुरुनाथ दादा, फर्स्ट नंबर. येस गुरुनाथ दादानी फर्स्ट नंबर काढलेला आहे. वर्गात पहिले बेंचवर जाऊन बसले आहेत. स्वप्नील दादा नमस्कार, कसे आहात तुम्ही? प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. स्वागत आहे स्वप्नील दादा तुमचं. कसे आहात तुम्ही? कसे आहात दादा? स्वप्नील दादा माझ्या टॉप फॅन मध्ये 2 नंबरला आहात तुम्ही स्वप्नील दादा. खूप छान. प्लीज मंडळी डबल टॅप करा सर्वांनी. कमेंट करणार का मंडळी? कमेंट करा सर्वांनी. अश्विनी भोई, हाय अश्विनी भोई ताई नमस्कार. कुठून आहात तुम्ही? मनोज धुरी म्हणताय लाईक डन मुंबई. थँक्यू मनोज दादा. कसे आहात तुम्ही? चला चला आज MPSC सराव प्रश्न नागरिकशास्त्र आणि भूगोल सोडवायचा आहे. आज आपण 40 प्रश्न घेणार आहोत. 40 प्रश्न. कोण आहे का? अश्विनी ताई म्हणतात पुण्यावरून. नमस्कार अश्विनी ताई, खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदाच आलात का माझ्या लाईव्हला? स्वप्नील दादा म्हणतोय झोपूच्या टाइमला लाईव्ह आलोस. अरे झोप उडवायलाच आली कोकणची प्रीती या. राहा रे 5 मिनिटं राहा आणि मग झोप की स्वप्नील भावा. काय करती ताई? अश्विनी ताई म्हणतात. अश्विनी ताई MPSC सराव परीक्षा 2026 चे आपण प्रश्न काही सोडवणार आहोत आता. सो मी पहिल्या सर्वांना प्रश्न विचारणार आहे. जो पहिलं कमेंट करील त्याच्या नावाने मी पॉइंट देणार आहे आणि लास्टला मी माझ्या शॉर्टमध्ये मी त्याचं नाव डिक्लेअर करणार आहे. लाईक नंबर 3 ताई, श्री स्वामी समर्थ महाराज ब्लेस यू अँड युअर फॅमिली. ताई लंच झाला का? हो विजय दादा लंच बनवलाय पण जेवलो नाही आहोत. तुम्ही कसे आहात? गुरुनाथ दादा, मी आपला कुंभार दादा. येस गुरुनाथ दादा. स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं यो कोकण. मला थोडकंच येतं हा, मला पाठ करायला वेळ लागेल. आपण एवढंच म्हणू रोज. मी कोकणातली आहे मंडळी. सो कोकणातलं सॉन्ग बोलणं गरजेचं आहे की नाही पहिल्या लाईव्हच्या पहिल्या स्टार्टिंगला. सो मी म्हणते ओके. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, आमचा प्रसन्न होतला मन. थँक्यू विजय दादा. तुमच्यासाठी मी रोज सगळं स्टार्टिंगला लाईव्हवर विजय दादा येतात आणि म्हणतात स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं यो कोकण सॉन्ग म्हणा, आणि मागा फक्त एवढाच येता आणि मी तेवढाच म्हणतोय. निलेश दादा म्हणताय इले नमस्कार ताई. नमस्कार मंडळी. नमस्कार निलेश दादा. प्लीज सर्वांनी लाईक करा मंडळी. CCवर 7 जण आहेत. प्लीज लाईक करा. अश्विनी ताई कसे आहात तुम्ही? काय म्हणताय? मस्त दीदी. थँक्यू. गुरुनाथ दादा खूप सुंदर आवाज ताई. धन्यवाद धन्यवाद दादा. गुरुनाथ दादा. ओमकार चव्हाण म्हणतात हाय हाय ओमकार. प्लीज चॅनलला डबल टॅप करा. विजय दादा टुडे सिंपल लंच राईस भाकरी विथ
चिकन सुक्का राईस विथ चिकन ग्रेव्ही अँड राईस खीर. चिकन बरोबर हे खाता तुम्ही, काय म्हणतात ते, चिकन बरोबर खीर खाता, पोटात दुखेल की. विजय दादा, निलेश दादा म्हणते खूप छान ताई. थँक्यू निलेश दादा. चला मंडळी, प्रश्न विचारायला सुरुवात करते. बाकीची मंडळी आज वर्गात खूप उशिराने येत आहेत वाटतं. प्लीज लाईक करा सर्वांनी. मी प्रश्न विचारते. भारतातील पहिला प्रश्न लक्षात घ्या प्रश्न. ओंकार दादा म्हणते ओके ओंकार. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? ऑप्शन देते मी. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश. इथं आन्सर निलेश दादाने दिले गुजरात. ओंकार दादा म्हणते गुजरात. बाकीच्यांनी कमेंट करून सांगा, पटकन कमेंट करा. आन्सर कोणाला येतंय का अजून? अश्विनी ताई म्हणतात गुजरात. व्हेरी गुड अश्विनी ताई. ओंकार दादा व्हेरी गुड. चला पटकन, ज्यांना ज्यांना आन्सर येते त्यांनी. गुरुनाथ दादा म्हणतात गुजरात. व्हेरी गुड. सगळे हुशार पोरं आहेत आजच्या वर्गातली. विजय दादा, थँक्यू सो मच फॉर सिंगिंग. आय डेली हर दिस सॉन्ग. हिअर दिस सॉन्ग. थँक्यू दादा, तुम्हाला आवडतोय माझा आवाज. तुमच्या कुठल्या तरी पिक्चरमध्ये घ्या मला. विजय दादा म्हणतो विशाखापट्टणम. दिवेश म्हणतो हाय. दिवेश म्हणते गुजरात. स्वप्नील कदम म्हणतात गुजरात. नाशिक स्वॅप कुपल हाय म्हणतायत. ओंकार दादा म्हणते नेक्स्ट. तर इथं पहिला पॉइंट आहे निलेश दादांना. त्यांनी पहिला आन्सर दिला आहे 1 पॉइंट. पुढचा प्रश्न आता आपण फास्ट घेऊ जरा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातली. हिप हिप हुर्रे. येस निलेश दादा, बेस्ट ऑफ लक. तू नेहमी ना काय म्हणतात ते अकाउंट खोलून पहिलं 1 नंबर मिळवतं, नंतर बातमी गायब होतं निलेश दादा. बाकीचे मिळवतं. निलेश दादा म्हणते गोदावरी. ओंकार दादा म्हणते गोदावरी. गुरुनाथ दादा म्हणतात गोदावरी. गुरुनाथ दादा म्हणतात गोदावरी. अजून कोणाला आन्सर येतंय का? प्लीज कमेंट करा. प्लीज कमेंट करा सर्वांनी, ज्यांना ज्यांना आन्सर येते. अश्विनीताई म्हणतात गोदावरी. ओके. अजून कोणाला आन्सर येतंय का? तर इथं निलेश दादाने पहिला आन्सर दिलेला आहे गोदावरी. 2 पॉइंट्स. नेक्स्ट क्वेश्चन घालते मी. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, वाशिम. लोणार सरोवर. ओमकार दादा म्हणते बुलढाणा. डॉक्टर म्हणतात नमस्कार. म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 बांगडा फ्राय दुधात चुरून खाल्ल्याने सर्व आजार नाहीसे होतात. कुठल्या सिटीतले डॉक्टर आहात तुम्ही? महाराष्ट्रातले आहात का? तुम्हाला तर अवॉर्डच द्यायला पाहिजे. नाव पण नाही मी घेऊ शकत. दिवेश म्हणते कुलाबा. मंडळी कोणाला येते का आन्सर याचं? तर ओमकार दादा म्हणतोय बुलढाणा. ओमकार दादाला 1 पॉइंट भेटला आहे. व्हेरी गुड ओमकार दादा, व्हेरी गुड. अश्विनीताई म्हणतात बुलढाणा. हाय इश्कवाला लव, स्वागत आहे तुझं. इश्कवाला लव लाले 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 लाला इश्कवाला लव. पुढचा प्रश्न आहे. अश्विनीताई म्हणतात बुलढाणा. व्हेरी गुड अश्विनीताई, बुलढाणाच आहे. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. निलेश दादा म्हणते सॉरी माहित नाही. अरे ठोकून तरी उत्तर आधी. इश्कोला मी 15ला येऊन गेलो, लाईव्ह नव्हती. हा रे, थोडासा लेट झाला, सॉरी. वेलकम इश्कोला लो म्हणतोय. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? निलेश दादा म्हणते ऑप्शन सांगते. महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, अमरकंटक, भीमाशंकर. निलेश असं म्हणतोय. प्लीज मंडळी डबल टॅप करा सर्वांनी, पटपट कमेंट करा.
महाबळेश्वर. स्वप्नील दादा म्हणतात महाबळेश्वर. ओमकार दादा म्हणतोय अमरकंठ मध्य प्रदेश. अजून कोणाला आन्सर येतंय का? प्रेम, तुला आन्सर येतंय का? आज काय माणसं आली नाहीयेत लाईव्हला. BIK आज येणार नाही. कशाला रे? काय केलंस त्याचं? दिवेश म्हणते महाबळेश्वर. अजून कोणाला आन्सर येत आहे? आज धनल कसा नाही आला मग? भारतात सॉरी नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? निलेश दादा महाबळेश्वर भीमाशंकर मध्ये कन्फ्युजन आहे. ओके. अजून कोणाला येत आहे का आन्सर? कमेंट करणार आहात का? मी आन्सर सांगायचं. इथं ओमकार दादाने आन्सर बरोबर दिले. अमरकंठ. अमरकंठ. नर्मदा नदीचा उगम अमरकंठक. अमरकंठक. अमरकंठक याला होतो. ओमकार दादा 2 पॉइंट. व्हेरी गुड. क्लॅपिंग फॉर ओमकार. प्लीज लाईक करा मंडळी. सांगितलं ना मी, वर गेलं. ओके. निलेश दादा ते धमाल. BIK हवे क्विज मध्ये यार. धमाल. BIK हवे क्विज मध्ये यार. निलेश दादा मध्ये नाईस ओमकार. येस. आज दोघेही कुठे गायब झाले. पुढचा प्रश्न घेते. भारतातील दक्षिण टोकास काय म्हणतात? भारतातील दक्षिण टोकास काय म्हणतात? कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट, लक्षद्वीप, पोर्ट ब्लेअर. नक्की सांगा मला, भारतातील दक्षिण टोकास काय म्हणतात? हाय XYZ. ओमकार दादा म्हणतात इंदिरा पॉइंट. भूषण धुरी आलेले आहेत आपले. भूषण दादा स्वागत आहे. भूषण दादा म्हणते कन्याकुमारी कुमारी या कुमाती. निलेश दादा म्हणते इंदिरा पॉइंट. भूषण दादा म्हणते कन्याकुमारी. इश्कौलाल म्हणते लक्षद्वीप. तर याचा आन्सर आहे की भारतातील दक्षिण टोकास इंदिरा पॉइंट असे म्हणतात. स्वप्नील दादा म्हणते इंदिरा पॉइंट. सो इथं पहिलं जे आन्सर दिलं आहे ते ओमकार दादाने दिलं आहे. व्हेरी गुड ओमकार दादा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकी सर्वांचं आन्सर बरोबर आहे. वेलकम भूषण दादा. निलेश दादा म्हणतोय. आणि इश्कॉललो म्हणते मी लास्ट बेंचर आहे, उत्तर मस्तच देणार. XYZ म्हणतात इंदिरा पॉइंट. व्हेरी गुड. XYZ प्लीज चॅनलला जॉईन व्हा आणि छान छान प्रश्न सोडवा. ओमकार स्कॉलर आहे. येस ओमकार स्कॉलर आहे. हुशार पोरगा आहे तुमच्यापेक्षा. निलेश दादा म्हणते .2 ओमकार. येस. स्वरतन म्हणते दीदी महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? मी तुमची कमेंट पिन करते दादा. कोणाला आन्सर येतील तर नक्की द्या. व्हॉट इज युअर नेम? अश्विनीताई माझं नाव कोकणची प्रीतिया आहे. ओमकार हुशार. येस अश्विनीताई चॅनलला नक्की जॉईन करा. प्रीतिया माझं नाव आहे आणि मला कोकणची प्रीतिया म्हणतात. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? ओमकार दादा म्हणते सिंधुदुर्ग. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, नद्यांचा गाळ आणि वलीकरण. काय हे? सह्याद्री पर्वत. काय ओमकार दादा सांगतो सिंधुदुर्ग पर्वत, सह्याद्री पर्वत. आन्सर काय? मी प्रश्न काय विचारला? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? कमेंट करा. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, नद्यांचा गाळ आणि वलीकरण. स्वप्नील दादा म्हणतोय भूकंप. भूषण दादा म्हणते भूकंप. इश्कॉलाला हसतोय फक्त. आणि लक्ष्मण दादा म्हणतात वलीकरण. आणि इश्कॉला लव म्हणते ज्वालामुखी उद्रेक. मिलिंद दादा म्हणते दख्खनची राणी म्हणतात का? नाही. कशामुळे झाला? समजलं का? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली हा प्रश्न आहे मंडळी. उत्तर दिले. येस. तर इथं आन्सर आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीचा उद्रेक होऊन झाली. समजलं? सो इथं आन्सर आहे. स्वरतन म्हणते राईट. इथं इश्कॉला प्रेमला 1 पॉइंट भेटलाय. आन्सर बरोबर दिला आहे. पुढचा प्रश्न मंडळी पटापटा लाईक करा चॅनलला.
मिलिंद दादा कुठून आहात तुम्ही? स्वागत आहे. विशाल घाडगे म्हणतायत हाय. हाय विशाल दादा नमस्कार. स्वागत आहे. कुठून आहात तुम्ही? विशाल दादा म्हणतायत इश्कॉल म्हणते कशामुळे झालं तर ज्वालामुखीमुळे झालं. ओके पुढे चला. पुढे पुढचा प्रश्न. जगातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? जगातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? ऑप्शन आहेत हिमालय, सातपुडा, अरवली आणि सह्याद्री. धनश्री गोडके म्हणतायत हाय दीदी. हाय धनश्री ताई नमस्कार. स्वागत आहे. लक्ष्मण दादा म्हणतायत अरवली. नेट गेलो. निलेश दादा म्हणतायत नेट गेलो. कोणाचं? माझं तर चालू आहे बाबा नेट. भूषण दादा म्हणते अरवली. निलेश दादा म्हणते सातपुडा. सचिन गुट्टे म्हणतायत कुठे गेले? सचिन गुट्टे अरवली. भूषण दादा म्हणते सह्याद्री. इश्कॉलर म्हणते अरवली. तर आपण आन्सर बघूया. जगातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे अरवली. जयगडची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? दादा आन्सर द्या मंडळी. तुम्हाला कोणाला आन्सर येतोय तर प्लीज आन्सर द्या. जयगडची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इथं पहिलं जे आन्सर दिलं आहे ते लक्ष्मण दादानी दिलंय. ओके लक्ष्मण दादानी दिलंय अरवली म्हणून. व्हेरी गुड लक्ष्मण दादा. प्लीज चॅनलला जॉईन व्हा. इथं काय म्हणतात लोणार सरोवर कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे? तुम्हाला पाहिजे का याचं उत्तर? 1 मिनिट. मिलिंद दादा लोणार सरोवर हे लोणार तालुक्यातच आहे आणि बुलढाणा या जिल्ह्यात आहे. समजलं का मिलिंद दादा? लोणार सरोवर हे लोणार जिल्ह्यातच डिस्ट्रिक्ट मध्ये आहे आणि त्याचा जिल्हा जो आहे लोणार सरोवरचा तो आहे बुलढाणा. लक्षात ठेवा नक्कीच. पुढचा प्रश्न. माझा नेट स्लो हाय काय माहिती भावा. लोणार बुलढाणा यूट्यूबची शोध कोणी लागला? साक्षीताई नमस्कार. लक्ष्मण दादा म्हणते न्यूयॉर्क. काय न्यूयॉर्क? यूट्यूबचा शोध साक्षीने लावला. कधी लावला साक्षी सांगेल. स्वप्नील दादा म्हणतात काल लागला. येस. निलेश तायडे म्हणतात भारतात पहिली रेल्वे सुरू झाली 3 डब्बे होते क्या? 3 डब्बे से नाव आहे. लक्ष्मण दादा म्हणते सिन्न साहिब सुलतान. ओके पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घालते मी. प्लीज मंडळी पटापट लाईक करा चॅनलला. आज आपल्याला 40 प्रश्न सोडवायचे आहेत मंडळी बरं का. आता 8वा प्रश्न. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, रायगड, नाशिक. पटकन सांगा कमेंट करून. लक्ष्मण दादा म्हणतात रायगड. सातारा. भूषण दादा म्हणतात सातारा. निलेश दादा म्हणतात रायगड. नितीन दादा म्हणतात हाय. अरविंद दादा म्हणतात रायगड. गुरुनाथ दादा म्हणतात रायगड जिल्ह्यामध्ये आहे. स्वप्नील दादा म्हणतात रायगड. सँडी म्हणतात लाईक डन. थँक्यू सँडी. मिलिंद दादा म्हणतात रायगड. निलेश ताडे म्हणतात आपल्याला चहाचा व्यसन कोणत्या देशाने लावला? चीनने लावला वाटतं. नितीन दादा म्हणतात सातारा. स्वरतन म्हणतायत रत्नागिरी. मिलिंद दादा नितीन दादा नमस्कार. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. तर मी पहिला आन्सर सांगते काय आहे ते. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. सो पहिला आन्सर कोणी दिलंय मला इश्कॉला सांगू शकतोस का पहिलं आन्सर कोणी दिलंय? लक्ष्मण दादानी दिलंय रायगड आन्सर. व्हेरी गुड लक्ष्मण दादा.
तुमचे 2 पॉइंट झालेले आहेत. माझे पूर्ण उत्तर आहे. गुरुनाथ दादा म्हणतायत, "तू सांगूच्या आधीच सगळे रायगड सांगितलं पण." माका पण डाऊट येलो यार. मी पण पूर्ण आन्सर सांगायच्या आधी उत्तरं तुमची कशी काय येतात? काय चाललंय काय मंडळी? मध्ये मध्ये प्रश्न टाकू नका. लाईव्ह संपता संपता प्रश्न टाका. येस, ज्यांना ज्यांना टाकायचे ना, लाईव्ह संपता संपता तुम्ही टाकू शकता. आता सांगितलं तर प्रश्नांचं काय म्हणतात ते मिक्स होणार. माथेरान आमच्या जवळच आहे पनवेल. लक्ष्मणने उत्तर बरोबर दिले आहे. स्वरतन म्हणतात आन्सर मध्ये ओके. ब्राझीलने चहाचे व्यसन लावले ना? हो का? कोकणने लावला. स्वप्नील दादा म्हणते. दादा आन्सर रायगड फक्त रायगड द्यायचं होतं. तू सांगूच्या आधीच सगळे रायगड सांगितलं पण काय बाबा घोटाळा दिसतोय इथं. काय म्हणचं? पुढचा प्रश्न 9वा प्रश्न घालते. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? कमेंट करा पटकन. स्वर्गापेक्षा आणि सांगतो YouTube लाईव्ह डायरेक्ट येत नाही, सर्व्हर वरून येतं त्यामुळे डिले असतं. सँडी म्हणते बाई आम्ही लेट झालो आहे. काही नाही, आता पाठच्या बेंचवर जाऊन बसा सँडी आणि पूर्ण अभ्यास करायचा. 40 प्रश्न सोडवायचे आहेत आजच्या. भूषण दादा म्हणते गोवा, लक्ष्मण दादा म्हणते सातारा, इश्कवाला म्हणते कर्नाटक, ओमकार दादा म्हणते कोल्हापूर महाराष्ट्र, स्वप्नील दादा म्हणते गोवा, सँडी दादा म्हणतात कर्नाटक. अजून कोणाला कमेंट करायची आहे का? कमेंट करा सर्वांनी. मंडळी कमेंट करायची आहे का कोणाला? कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा. निलेश तायडे म्हणतात 100 रुपये फोन करतो, मला उत्तर सांगा सांगा. शुभमंगल सावधान झाले आणि रामदास स्वामी लग्न मंडपातून पळून गेले. पुढे त्या मुलीचं काय झालं? तिने पुन्हा लग्न केलं. गुरुनाथ दादा म्हणते गोवा, रेबेल म्हणते गोवा कर्नाटक. हाय रेबेल, गोवा कर्नाटक. कसे आहेस तू? निलेश दादा म्हणते प्लीज रिक्वेस्ट रिपीट क्वेश्चन. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? संदेश दादा म्हणते जेवलात का ताई? हो संदेश दादा, जेवले नाहीये, जेवण झालं आहे. तुम्ही जेवलात का? आणि सांगा दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? इश्कोला म्हणते कमेंट्स करा. संदेश दादा म्हणते माझी बायको तुमची खूप आठवण काढते. हो का संदेश दादा? वहिनींना सांगा मी पण विचारलं म्हणून. येत नाही तुम्ही हल्ली. लक्ष्मण दादा म्हणते मध्य प्रदेश. चला मंडळी, मध्य प्रदेशला धबधबे कुठे गेले लक्ष्मण दादा? सो इथं पहिलं जे आन्सर दिलं आहे ते आहे भूषण दादाने पहिला आन्सर दिला आहे. व्हेरी गुड भूषण दादा, व्हेरी गुड. 1 पॉइंट. ॲक्च्युली कर्नाटक गोवा बाउंड्रीवर आहे, पण आपण तो गोव्यात पकडतो. ऑप्शनमध्ये तुम्हाला जर या कर्नाटक आणि गोवा हे दोन जर एकत्र जर सांगितले तर तुम्ही 2 ऑप्शन घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 5वा, 6वा, 7वा, 8वा. इश्कोला म्हणते कर्नाटक, मी म्हणालो. इश्कोला म्हणते 3, सँडी म्हणते 7, रेबेल म्हणते 7वा. ओके. लक्ष्मण दादा म्हणते 7वा, निलेश दादा म्हणते 2रा, ओमकार दादा म्हणते 7वा, भूषण दादा म्हणते 7वा, गुरुनाथ दादा म्हणते ते 3रा, निलेश दादा म्हणते 7वा, गुरुनाथ दादा म्हणते 7वा. ओके. तर आपल्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा नंबर लागतो, क्रमांक लागतो. बरं का मंडळी? 7 बरोबर आहे. कोणी आन्सर दिलंय? पहिला आन्सर मला सांगा जरा कमेंट करून. कोणी आन्सर दिलंय आज? आपण सँडी दादांनी दिलंय पहिला आन्सर 7वा. सँडी, व्हेरी गुड सँडी. प्लीज लाईक करा मंडळी. जे जे रिसिव्हर आहेत आणि नवीन नवीन कमेंट करतायत त्यांनी प्लीज लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा. आज मला 2 सबस्क्रायबर पाहिजेत माझे 2K कंप्लीट होण्यासाठी. निलेश दादा म्हणते मस्त सँडी. कॅन्डी नाही रे, सँडी. कॅन्डी नाही आहे त्यांचं नाव. काय पण नाव घेऊ नको, सरळ नाव घे. निलेश दादा म्हणते मस्त सँडी. अरविंद दादा म्हणतात 7. सँडी म्हणते बाईपेक्षा पोरच लय हुशार दिसत आहेत. पोरांनी माझे हे बघ केस पिकले या पोरांमुळे. म्हातारी झाली माझी टीचर बाई.
मी सांगायच्या आधीच उत्तरं देतात पोरं नुसती. गप करावं लागतंय आणि आपणच पोरं प्रश्न विचारतात ह्याला त्याला. बाईंनी काय करायचं इथं? आम्ही पगार कसला घेतो इथं? आम्ही पगार कसला घ्यायचा मग इथं? आम्हाला मग सुट्टी करून टाकतील. प्रिन्सिपल इथून लगेच इथून जाऊन बघतात दरवाजाकडनं, की व्यवस्थित घेतायत की नाही, शिकवतायत की नाही. आणि वरती लिहिलंय MPSC सराव प्रश्न. पोरं इथं मग बाईंनाच प्रश्न विचारतात. बाईंना उत्तर शोधायला 2 तास. अरे, ही बाई काय प्रोफेशनल बाई नाहीये. जेणेकरून तुम्हाला लाईव्हवर इकडे-तिकडे फिरत बसण्यापेक्षा माझ्या लाईव्हवर येऊन 4 प्रश्न पाठ कराल म्हणून मी येते लाईव्हवर. विलास सावंत, नमस्कार विलास दादा. प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न विचारते. तापी नदीचे खोरे कोणत्या दिशेला आहे? तापी नदीचे खोरे कोणत्या दिशेला आहे? उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा. फास्ट फास्ट कमेंट करा आणि लाईक करा चॅनलला. आणि जर नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. लक्ष्मण दादा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष्मण दादा म्हणते पश्चिम. लक्ष्मण दादा कुठे? लक्ष्मण दादा म्हणते पश्चिम. ओमकार दादा म्हणते पश्चिम. इश्कोला म्हणते प्रश्न वाचताना गडबड करू नका, बेंचवर उभं करण्यात येईल. निलेश दादा म्हणते मराठवाडा. लक्ष्मण दादा म्हणते उत्तर महाराष्ट्र. सँडी म्हणतात उत्तर महाराष्ट्र. नितीन मिसाळ म्हणतात कोकण विदर्भ. ओमकार दादा म्हणते उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर आहे उत्तर महाराष्ट्र. आणि पहिला आन्सर जो ज्यांनी दिला आहे ते आहेत लक्ष्मण दादा. कारण त्यांनी उत्तर आधी सगळ्यांनी उत्तरच लिहिलेलं, पश्चिम पश्चिम, पण आन्सर आहे उत्तर महाराष्ट्र. सो लक्ष्मण दादा व्हेरी गुड, 1 पॉइंट. पुढचा प्रश्न विचारायचा का मंडळी? आप्पा वाघ म्हणतात उत्तर महाराष्ट्र. आप्पा दादा नमस्कार, स्वागत आहे. रेबेल दादा म्हणते पूर्व पश्चिम दिशेला. बरोबर आहे, पूर्व पश्चिम नाही, उत्तर महाराष्ट्र. पॉइंट आहेत उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा. प्लीज सर्वांनी ज्यांनी चॅनलला जॉईन नाही केले त्यांनी प्लीज जॉईन करून घ्या. मी आधी उत्तर दिले आहे. सँडी दादा नुसतं तू काय लिहिलंय सँडी दादा? कुठे उत्तर दिलंयस तू? नाहीच आन्सर दिलंयस तू. सँडी दादाचं तर आन्सरच दिसत नाही आणि उत्तर दिलंय म्हणून सांगतोय. सँडी दादा काय हे? कुठं उत्तर दिलंय? हा दिलंय पण ते माझ्यापर्यंत पोहोचलंच नाही. बघ ना, ते ऍक्टिव्हिटी मध्येच राहिलंय. काय करायचं? नेक्स्ट क्वेश्चन आता. हा प्रथमेश दादा, अरे आली माझं बहीण लाईव्हला आली. प्लीज लाईक करा प्रथमेश दादा. आणि स्वप्नील दादा म्हणता प्रश्न विचार लवकर. ओके, पुढचा सँडीने उत्तर दिलाय. सँडीने उत्तर दिलंय. हा सँडीचंच आन्सर मी घेतलंय. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघ, एकशिंगी गेंडा, हत्ती आणि सिंह. वाघ, एकशिंगी गेंडा, हत्ती आणि सिंह. कमेंट करा पटकन, कॉपी पेस्ट करू नका. रेबेल म्हणतात गोव्यासाठी. गोव्यासाठी. निलेश दादा म्हणते वाघ. इश्कोला म्हणते गेंडा. भूषण म्हणतोय एक शुभ गेंडा. सँडी म्हणतात हत्ती. गुरुनाथा म्हणते गेंडा. रेबेल म्हणते शिंगी गेंडा. अरविंद दादा म्हणते नॉर्वेची राजधानी कोणती? गुरुनाथ दादा म्हणते एक शिंगी ग. रामचंद्र दादा म्हणते कोकणची प्रीती जिंता. हाय रामचंद्र दादा नमस्कार. गौरव दादा नमस्कार. प्लीज चॅनलला जॉईन व्हा. प्रथमेश दादा म्हणते दीदी 15 लाईक डन. थँक्यू प्रथमेश दादा. नितीन मिसाळ म्हणते एक शिंगी गेंडा. राजकुमार दादा म्हणते एक शिंगी गेंडा. इश्कोला म्हणते गोव्यासाठी नाही, गव्यासाठी. ओके. ओमकार दादा मी उत्तर पहिले दिले, वर गेले. ओके, मी बघते आता, चेक करते. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंडा यासाठी प्रसिद्ध आहे. सो इथं आन्सर कोणी दिलंय? पहिलं आन्सर आहे वाघ म्हणून निलेश दादाने दिलंय. इश्कोला म्हणतोय गेंडा.
तर एक शुभ गेंडा, हत्ती गेंडा, शिंगी गेंडा, नॉर्वेची राजधानी वगैरे, एक शिंगी ग असं लिहिलेलं आहे. त्यामुळे मी एक शिंगी गोंडा. राजकुमार दादांनी बरोबर लिहिलं एक शिंगी गेंडा, एक शिंदी गोंडा, एक शिंदी, काय 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 नावं टाकली आहेत, एक शिंगी ग. सो इथं आन्सर राजकुमार दादांना 1 पॉइंट मिळतोय. काय पण तुम्ही लिहितात. परीक्षेत असंच लिहिणार आहात का? व्यवस्थित स्पेलिंग लिहिता तर व्यवस्थित इश्कॉल लवला पॉइंट मिळायला हवा. हा, नाही, त्याने आन्सर बरोबर दिलं नाही. मला तुम्ही वर्गाच्या बाहेर बसवलं आहे त्यामुळे माझं उत्तर ऐकलंच नाही मॅडम. सँडी हे भारी सांगितलं ना. मला तुम्ही वर्गाच्या बाहेर बसवलं आहे त्यामुळे माझं उत्तर ऐकलं नाही. बिचारे बिचारे सँडी दादा, तुमचं आन्सरच माझ्यापर्यंत आलं नव्हतं. हे भगवान. प्रथमेश दादा म्हणतात दिदू तू एवढ्या दिवस कुठे होती? मी इकडेच होती, तुम्हीच नाही आलात. गर्लफ्रेंड बरोबर फिरत होतात. गेंड्याला पॉइंट मिळेल काय? नाही, तू आन्सर काय दिलं नुसतं? सॉरी, मी बघते हा तू काय आन्सर. गेंडा, नुसता एक शिंगी गेंडा असं लिहायचं होतं. चला लक्ष्मण दादा, काय बघता तुम्ही? गेंड्याचा पण एक शिंग ठेवणार नाही, पॉइंट द्या बाई. नाही, सर्वात अगोदर बीजीवर नीट चेक करा. वर आहे माझं उत्तर. ओमकार दादा म्हणतोय वर आहे उत्तर. कुठे दिसतंय रे भावा मला? इथं मला आन्सरच नाही दिसत आहे भावा तुझं. नाहीये ओमकार, आत्ताच चुकलं माझं. ताई सर्वात वर जाय आणि बघ. नाही हो लक्ष्मण दादा. प्रथमेश दादा म्हणजे माझं लग्न झालं काल. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन दादा. निलेश दादा, हा नाहीतर काय मॅडम तुझा चष्मा चेक करा जरा, मला जावंच लागणार. नेक्स्ट क्वेश्चन. राजकुमारला पॉइंट. येस. ओमकार दादा म्हणते ठीक आहे. ठीक आहे पोरगा बिचारा, ग बिचारा. पुढचा प्रश्न. आता ओमकार आन्सर दे. ओके, तू प्लीज लाईक करा मंडळी प्लीज, आणि सबस्क्राईब नक्की करा. एवढी मेहनत आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही एक सबस्क्रायबर करणारच. थँक्स सिस्टर, वेलकम भावा. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? महाबळेश्वर, आंबोली, लोणावळा, माथेरान. सांगा सांगा सांगा, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? लक्ष्मण दादा म्हणतात आंबोली, ओमकार दादा म्हणते आंबोली, इश्कवाला म्हणते कोकण, भूषण दादा म्हणते आंबोली, निलेश दादा म्हणते महाबळेश्वर, गौरव दादा म्हणतात आंबोली, इश्कवाला म्हणते आंबोली, शिवाजी म्हणतात महाबळेश्वर, नितीन दादा म्हणतात महाबळेश्वर, रामचंद्र दादा म्हणतात आंबोलीला, आणि राजकुमार दादा म्हणते पातरपुंज. तर रिअल आन्सर आहे आंबोलीला. महाराष्ट्रात सर्वात पाऊस आंबोलीला पडतो बरं का मंडळी. आंबोली कोकणात आहे आणि कोकणात भरपूर पाऊस पडतो, समजलं का? सो इथं पहिला आन्सर भेटला आहे. आन्सर दिलाय लक्ष्मण दादानी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड लक्ष्मण दादा. महाराष्ट्रात विचारले. चेरापुंजी महाराष्ट्रात नाहीये. चेरापुंजी मेघालयामध्ये आहे, समजलं का? मी जाऊन आली आहे चेरापुंजीला. 7 सिस्टर धबधबा आहे, माहिती आहे का चेरापुंजीला? पुढचा प्रश्न. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? लक्ष्मण दादा म्हणतात मंगळ, सँडी म्हणतात बुध, भूषण दादा म्हणतात मंगळ, निलेश दादा म्हणतात मंगळ. अजून कोणाला येतंय का आन्सर? कमेंट करा, सबस्क्राईब करून कमेंट करा आणि आन्सर द्या. निलेश दादा म्हणतात मंगळ. 4च माणसांना येतंय का आन्सर? बाकी कोणाला येत नाही का? शिवाजी दादा शिवाजी म्हणतात मंगळ. अजून सांगा, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? कमेंट करा प्लीज प्लीज प्लीज, कमेंट करा प्लीज, कमेंट करा सर्वांनी. कमेंट करणं गरजेचं आहे.
इश्कॉल म्या गुरु म्हणालो. राजकुमार दादा म्हणतायत हाय. हाय राजकुमार दादा. आन्सर द्या सर्वांनी. अजून कोणाला माहिती आहे का? अरविंद चव्हाण म्हणतायत मंगल मंगलहारी, पण उत्तर आहे मंगल भाई. राजकुमार दादा मंगळ म्हणतायत. गॉडफादर म्हणतायत हाय गॉडफादर. काय हो तुम्ही थांबत नाही माझ्या लाईव्हला, पळ काढता, असं का करता? ते मठात जायचं असतं का तुम्हाला? तर इथं पहिलं आन्सर जे दिलं आहे, कोणी दिलंय पहिलं आन्सर? लक्ष्मण नाही, ओमकार दादाने नाही, कोणी दिलं इथं? रेबेलने आन्सर पहिलं दिलं आहे. रिबेलने आन्सर पहिलं दिलं आहे की मंगळ. तर आन्सर आहे लाल ग्रह. मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात. कळलं का मंडळी? राम गावडे म्हणतायत जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. यशोदीप म्हणतायत गुड आफ्टरनून टीचर, गुड आफ्टरनून स्टुडंट. कसा आहेस भावा तू? बाळा तू एवढ्या उशिरा येतोस, अर्धा तास लेट लाईव्ह स्कूलला. क्लासेस कधी सुरू झाले? इश्कॉलाला होते बाई जास्त उत्तर देईल त्याला सहलीला नेणार काय? हो, त्याची फी बीच भरणार. आणि सहलीला कुठे नेणार सांगू? तुमच्या शेतातल्या विहिरीवर. रेबेलला पॉइंट. यस रेबेल बाई, येस. पुढचा प्रश्न. आतापर्यंत आपले 14 प्रश्न झालेले आहेत. पुढचा प्रश्न. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? कमेंट करा. येते का आन्सर? लक्ष्मण दादा म्हणते 365. रेबेल म्हणतो 365. ओमकार दादा म्हणतोय 365. यशोदीप म्हणते सॉरी टीचर उशीर झाला 365. इश्कॉलाला म्हणतोय 365. सँडी म्हणते 365. गुरुनाथ दादा म्हणते 365 दिवस. इश्कॉला म्हणते वरीच लागतात. अजून कोणाला येते? रामदादा म्हणते 365. अजून कोणाला आन्सर येते का? येतंय का आन्सर? येतंय का? कोणाला येतंय का आन्सर? इथं पहिला पॉइंट भेटला आहे 365. लक्ष्मण दादांना. हुशार आहेत लक्ष्मण दादा. लक्ष्मण दादा तुम्ही कितवीला आहात? इथं दिवस विचारले, तासांचं सांगू नका. जास्त काय हुशार बनायचा प्रयत्न करू नका टीचर समोर. इथं टीचर समोर हुशार बनायला पोरं बघतायत. टीचरला काय करणार मग? गौरव दादा मध्ये 365 तास आणि 48 मिनिट. 365 दिवस 59 मिनिट 16 सेकंद. ओके. प्रमोद दादा मध्ये हॅलो हाय कोकण करू. जेवलात का तुम्ही? नाही हो प्रमोद दादा, जेवायचं आहे. ऐकू बाई क्लासची फी भरेने मला सोपे प्रश्न विचारा. बाई क्लासची फी भरेन मला सोपे प्रश्न विचारा. आईने तुला किती सोपे प्रश्न विचारायला तुला क्लासमध्ये घातलंय का? चल गपचूप अभ्यास करा. 365 इज अ रॉंग आन्सर. कसं काय भावा? 365 दिवस लागतात. मी सांगते, एक मिनिट. तर असं आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि सुमारे 6 तास लागतात. समजलं का मंडळी? 365 दिवस आणि 6 तास. टाइमवर जेवण करा टीचर. काय पोरांनो तुमच्यासाठी, तुम्ही जेवून घरी येतात. आता आम्ही उपाशीच आहोत. यशोदीप दादा टाइमवर जेवण करा टीचर. 365 द रॉंग आन्सर. कसं काय रे भावा, सांग बघूया. कोकणकर घराचं बांधकाम चालू आहे. हो का? वा 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 वा.
लवकर पूर्ण करा पावसाच्या आधी. 365 दिवस लय होतात, एक वरीस उत्तर हाय. हा टॅकर हाय. हो हो मॅडम. यशोदीप म्हणते नाही तर पोटात गॅस होती. इथं आन्सर जे पहिलं दिलं आहे ते लक्ष्मण दादांनी आहे. लक्ष्मण दादांना 1 पॉइंट देण्यात येत आहे मंडळी, बरं का. क्लॅपिंग करा सर्वांनी त्यांच्यासाठी, हुशार पोरगे आहेत ते. हिरो म्हणताय हे व्हॉट्सॲप. हॅलो हिरो. राजकुमार ते 365 दिवस 5 तास 59 मिनिट 16 सेकंद. हे कुठून आन्सर भेटतंय हो तुम्हाला? मला तर हेच सांगतंय. सूर्याभोवती पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चला जाऊ दे, ते पृथ्वी आणि सूर्य बघून घेतील काय ते. कॅन यू जॉईन माय आय डी. तूच माझ्या चॅनलला जॉईन झाला ना, कमेंट कर, मी करते तुला जॉईन. यशोदीप दादा म्हणताय डन. लक्ष्मण दादा म्हणताय. चला पुढचा प्रश्न. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? गंगा, सतलज, यमुना, सिंधू. ओके हिरो, मला कमेंट कर, मी होते तुला जॉईन. ओके. पण मला तर काही केलं अजून जॉईन तू. अरे केलंय रे भावा मी तुला जॉईन. हा टॅकर मी तुला कधीच केलंय. हिरो म्हणताय आय हॅव डिफरंट आय डी, चेक इट बेबी शार्क. मी चेक नाही करणार, तुम्हाला कमेंट करायची आहेस. मला चेक करायला एवढा नाही टाइम बाबा. ओमकार दादा म्हणते सतलज. ओमकार दादा म्हणते सतलज. रेबेल म्हणतोय सतलज. लक्ष्मण दादा म्हणते सतलज. गुरुनाथ दादा म्हणते सतलज नदी पर. गौरव म्हणताय सतलज. राजकुमार दादा म्हणताय सतलज. इश्कोला म्हणते 15 मिनिटाचा मोचन काळ असावा. यशोदीप म्हणताय सतलज. सँडी म्हणतायत 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद. दिस इज अ करेक्ट आन्सर. ओके सँडी दादा, आम्ही लक्षात ठेवू. सर्वांनी लक्षात ठेवा. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद. उद्या मी हाच प्रश्न विचारणार आहे. सतंपा सबस्क्राईब केले आहे ताई. धन्यवाद दादा, धन्यवाद. अंकुश लांजेवर म्हणते हाय ताई नमस्कार. पहिलं मी आन्सर सांगते. याचं सतलजच आन्सर आहे. आणि हे आन्सर पहिलं कोणी दिलंय कमेंट करून सांगा मला. पहिलं आन्सर जे दिलं आहे ते आहेत ओमकार चव्हाण. सतलज. व्हेरी गुड ओमकार, व्हेरी गुड. 4 पॉइंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. संतमताई माझे यूट्यूब चॅनल आहे सातप्पा नलावडे. या यूट्यूब चॅनलला सर्च करा. मीच कोणालाही सर्च करणार नाही. तुम्ही मला कमेंट करा माझ्या चॅनलवर जाऊन, मी तुम्हाला करते जॉईन. इश्कॉल म्हणते ओमकार चव्हाण डन. येस. लक्ष्मण दादा म्हणतात काय कॅन्डल. यशोदीप म्हणते नसा. सतलज लाईक डन. सुनीता ताई म्हणते थँक्यू सुनीता ताई. आणि मग मी इथं सगळ्यांना सांगते यार, तुम्ही मला सांगताय मला जाऊन सर्च करा. मी इथं कोणाला का सर्च करू? तुम्हाला जर माझं वाटलं चॅनल तर जॉईन करा, नाही तर नका करू यार. असं नसतं की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील किंवा माझं लाईव्ह आवडत असेल तर सबस्क्राईब करा, नाही तर नका करू. नो प्रॉब्लेम. पण हे काय सारखं एकाने सांगितलं की दुसरा पण सांगतोय की मला पण सबस्क्राईब करा. सुनीता इश्कोला म्हणते. सुनीता मॅडम आल्या. सुनीता ताई नमस्कार. लाईक डन. थँक्यू. ताई लाईक केलं आहे ताई. धन्यवाद दादा. शिवाजी दादा दीदी मला तर खूप आवडतं तुझे प्रश्न विचारते ते. थँक्यू. तुझं नाव काय आहे मला बोललेलीस ते? सँडी म्हणतात आम्ही कुठे लेट आहोत का? आम्हाला तुमचे लाईव्ह लेट आहे असं वाटतं. कधी कधी होतं तुमच्याकडे जर नेटवर्कचा प्रॉब्लेम थोडा असेल तर तुम्हाला थोडंसं लाईव्ह लेट जातं. टीचर तुमची फीस किती आहे? मी फ्रीमध्ये शिकवते. ओके यशोदीप, मी फ्रीमध्ये शिकवते, मी पैसे नाही घेत. ओके, फक्त तुम्ही फ्रीमध्ये शिकवते तर नक्की जॉईन तरी होऊ शकता. हा पलक. ओके हाय पलक, थँक्यू. नक्की तू पण चांगला अभ्यास कर आणि तू पण पुढे चांगली खूप मोठी हो. मला तर तेच वाटतं सगळ्यांनी खूप मोठं व्हावं. पुढचा प्रश्न आहे कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून येतो? कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते?
सांगा. कर्कवृत्त. तुम्ही वकील आहात का? नाही. हे भगवान, मुझे तो क्या क्या समझ रहे लोग. प्लीज लाईक करा सर्वांनी. सँडी म्हणतायत डेली 1 लाईक ही फी आहे. बरोबर. सँडी नेट स्टेबल ठेवा. येस. सुनील दादा म्हणतायत हाय. बरोबर आहे. 1 लाईक आहे आणि तुम्ही माझं लाईव्ह पूर्ण एन्जॉय करा. हीच माझी फी आहे आणि लास्ट पर्यंत राहा. सुनील दादा म्हणतात तुम्ही वकील आहात का? नाही दादा, सुनील दादा मी वकील नाही आहे. ओंकार दादा म्हणते 8 राज्यातून. बरोबर आहे ओंकार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर आन्सर आहे. तर रेबेल दादा पण म्हणतायत 8. लक्ष्मण दादा म्हणते 8. इश्कोला म्हणते मनातल्या गोष्टी फी चॅनल मोनो झाल्यावर घेण्यात येईल. मनातल्या गोष्टी फी चॅनल मोनो झाल्यावर घेण्यात येईल. राजकुमार दादा म्हणतायत 8. यशोदीप दादा म्हणतायत 4. शिवाजी दादा म्हणतायत 8. सुनील दादा म्हणताय माहिती सांगता का तुम्ही मग? मी जे आता असे पेपर आहेत जनरल नॉलेज, मला मॅथ्स काय एवढं जमत नाही, पण जनरल नॉलेजचे आहेत ते मी घेते जेणेकरून तुमचाही फायदा हो आणि माझाही हो. मलाही तुमच्यामुळे ज्ञान समजतं मी तुम्हाला जेव्हा सांगते तेव्हा. ओके. प्लीज प्लीज प्लीज. तर इथं मार्क भेटलाय ओंकार दादाला. पुढचा प्रश्न. आता आपण नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र यावर प्रश्न विचारणार आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? सुनील दादा म्हणते छान, चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगलं काम करत. धन्यवाद दादा, धन्यवाद, थँक्यू. काय माहिती कितपर्यंत लोक सपोर्ट करतात काय माहिती. ताई तुमच्या व्हिडिओला कमेंट टाकली आहे. ओके दादा, करते मी तुम्हाला. लक्ष्मण दादा म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओंकार दादा म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गुरु दादा म्हणतात, गौरव दादा म्हणतात मॅडम मला मार्क पाहिजे होतं. मग पहिला आन्सर द्या की गौरव. सुनील दादा म्हणते बहुतेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे. संदेश दादा म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इश्कोला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गौरव दादा म्हणते डॉक्टर आंबेडकर. सुप्रिया दीदी म्हणते हॅलो हॅलो सुप्रिया दीदी, हाव आर यू, कैसे हो. डॉक्टर संतप्पा म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजकुमार दादा म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुप्रिया दीदी म्हणते आज तो मैं थक गई काम करके. मैं तो थक गई सुप्रिया दीदी. गौरव दादा म्हणते मागील क्वेश्चन. सुप्रिया दीदी ने पूरा घर साफ कर दिया. क्यों दीदी, क्या हुआ घर साफ करने के लिए, क्यों करा? लाईक कर दिया. थँक्यू सुप्रिया दीदी. सुनील दादा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट पिन करते तुमची. उफ. सुप्रिया दीदी. राजकुमार दादा म्हणते यशवंतराव चव्हाण. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. तर इथं पहिलं आन्सर जे दिलं आहे ते आहे लक्ष्मण दादानी. व्हेरी गुड लक्ष्मण दादा, आघाडीवर आहात तुम्ही. व्हेरी गुड. सफाई करना चाहिए. हाँ सुप्रिया दीदी, मेरी भी घर की करनी है सफाई. माझा क्वेश्चन आहे पहिलं मुर्गी की आली अंडा, हे काही येत नाही. यशोदीप चल पटकन खाली बस. काय प्रश्न विचारतो तू? खाली बस. नुसतं काय पोरांचं नुसतं चाललंय. आधी अंडा की आधी मुर्गी. सुप्रिया दीदी म्हणते साफ करना चाहिए. अब मुझे पढ़ाई नहीं करनी. सुप्रिया दीदी करो पढ़ाई, बहुत पढ़ लिया है सुप्रिया दीदी. हाँ बाय. अरे रुको. संदेश म्हणते हा देश चालतो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर आणि आपल्याला माहित नाही त्यांनी बाबासाहेब वाचले नसतील. सुनील दादा म्हणते काय प्रश्न विचारू नका, असे प्रश्न विचारत नाही कुठे पण. म्हणजे कसले प्रश्न? लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
सुनील दादा म्हणतात काय पण प्रश्न विचारू नका रे. बघा ना, एमपीएससीच्या परीक्षेमध्ये असं विचारतात का, आधी मुर्गा की आधी अंडा? कुठे विचारतात असं? सुनील दादा म्हणतायत हाय, रेबेल म्हणतायत 5 आणि रेबेल 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 म्हणतात 5, लक्ष्मण दादा म्हणतात 5, राजकुमार दादा म्हणतात 5, ओमकार दादा म्हणतात 5, सुनील दादा म्हणतात हे तुमच्यासाठी नव्हतं, जे अंडा आधी आहे का कोंबडी आधी आहे ते विचारत होते त्यांच्यासाठी. ते यशोदीप दादा आहेत, ते त्यांना वाटतं आज अंड किंवा कोंबडा खायचं आहे. गौरव दादा म्हणते 5, यशोदीप दादा म्हणते 5, संदेश दादा म्हणतात 5, इश्कोला म्हणते बाई बाईच्या बाई बाई मागच्या बेंच वाले झोपले बघा. अरे उठा, ते वाटतं आज रात्री कोंबडं खायचं प्लॅन करतायत. हा, कोंबडं खायचं प्लॅन करतायत बरोबर. संतोष कुमार म्हणतात हाय हाय सुयश. यशोदीप म्हणते जोक केला टीचर. पाठी बसून जोक करताय वय, उद्यापासून पट्टी आणणार. सुनील दादा म्हणतात हाय. पलक म्हणते 5, बरोबर आहे सगळ्यांची उत्तर. लक्ष्मण दादा म्हणते पूर्ण उत्तर द्या ताई, पूर्ण उत्तर देते. ओके ओके. तर इथं आन्सर काय, प्रश्न काय होता की लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. आणि इथं आन्सर पहिलं दिला आहे रेबेल भाईने. व्हेरी गुड रेबेल भाई. सुनील दादा म्हणतायत हा प्रश्न कुठेच विचारत जात नाही, मी पण तुम्हाला विचारतो मित्रांनो, राग मानू नका, याचं उत्तर माझ्यापाशी पण नाही. जातीचा शोध कोणी लावला? लक्ष्मण पूर्ण उत्तर घ्या, वर्ष लिहिले ते. बाय बाय, कुछ तो गडबड है. कौन सी गडबड है? राजकुमार दादा ते भी दिले. राजकुमार दादा तुमचा आन्सरच नाही आलं मला. राजकुमार दादा मला तुमचा आन्सरच नाही दिसत आहे. हे असं कसं होतंय? असं कसं होतंय हे? सँडी जी नेट 4G असेल तर 5G कर. संदेश दादा सुनील दादा बरोबर आहे प्रश्न. सुनील बहुतेक माझ्या म्हणण्यानुसार 3 वर्ष असते, नाही 5 असतं. 5. मग सरपंच होण्याचा कालावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. सॉरी 3 वर्षाचा. 5 वर्षाचा असतो 5 सरपंचाचा. पुढचा प्रश्न विचारते. ओके. मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करते? मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करते? हे प्रश्न कालच्या लाईव्ह मध्ये झालेले आहेत. राजकुमार रेबेलच्या वर. ओके, रेबेलच्या वर नाही दादा, तुमची कमेंट ना ऍक्टिव्हिटी मध्ये गेली. सुनील दादांची रेबेलच्या वरती नाही दिसत आहे दादा. राजकुमार दादा तुमची दिसली आहे. किती नंबरला माहिती आहे कमेंट? 1 2 3 4 नंबरला दिसली आहे, ओमकारच्या खाली. तुम्हाला तिकडे वेगळं दिसतंय. ओमकार दादा म्हणतायत ताई वर्ष लिहायचं नाही का, ओनली 5? हा 5च लिहिलं तरी चालतंय, पण जे मोठं असं अक्षरी लिहायचं असतं ते लिहावंच लागतं ना. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतायत. मी प्रश्न असा विचारलेला की मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करतं? तर संसद, राष्ट्रपती, न्यायालय की पंतप्रधान? तर इथं आन्सर दिला आहे ओमकार दादाने, सर्वोच्च न्यायालय. बरोबर आहे ओमकार दादा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. लक्ष्मण दादांनी पण सर्वोच्च न्यायालय लिहिलं आहे. गौरव दादा म्हणते SC सर्व. संदेश दादा म्हणते सर्वोच्च न्यायालय. यशोदीप दादा म्हणते दोन्ही हातात किती पोस्ट असतात, 10 की 11? पोलीस. अरे भगवान, ये कैसा रे स्टूडेंट मिला है रे मुझे, ये कैसा स्टूडेंट मिला है. प्लीज लाईक करा सर्वांनी. पच पच पेलू, पच पच पेलू. तर इथं आन्सर दिला आहे ओमकार दादाने. व्हेरी गुड ओमकार दादा.
सँडी म्हणते बाई तुम्ही तर प्रश्न आणि उत्तर समोर घेऊन बसला आहात. तुम्ही असे प्रश्न विचारा की ज्याचे उत्तर तुम्हाला सुद्धा माहित नसेल. असं कसं? मला मी काय सांगितलं? मी पण तुमच्यासोबत प्रॅक्टिस करते भावानो. मला काही येतच नाही हो. पचपच पेलू. पलक म्हणते सर्वोच्च न्यायालय व्हेरी गुड. रेबेल म्हणते सर्वोच्च न्यायालय व्हेरी गुड. चला चला पुढचा प्रश्न. IGQ म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. यशोदीप म्हणते लाईक केलं. सुयश म्हणते जयल वहिनी नाही रे सुयश दादा योग नाही ना अजून. परी पण योग नाही. ओमकार चव्हाण म्हणतात हाय हाय ओमकार. सुनील दादा तसे कुठेच होऊ शकत नाही कारण हा प्रश्न लगेच लक्षात आले पाहिजे ना. अरे मित्रांनो त्या टीचर आहेत आणि त्यांचे शिक्षक आपण त्यांचे शिक्षक आहोत त्यामुळे त्या विचारतील आपल्याला येत असेल तरच उत्तर. मित्रांनो मराठी माणसाने सपोर्ट करा. छान छान कमेंट करा. लाईक करायला विसरू नका भावानो. थँक्यू सुनील दादा. थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन घालते. सुनील गुड बाय 24. बाय बाय. आज मॅडम आज सुद्धा अटेंडन्स लागेल का? येस शेवटी मी अटेंडन्स घेणार आहे. बाई गेल्या चला धिंगाण. पोरं आहेत की काय कोण ती. हे भगवान कैसा होगा रे भगवान. ही पोरं बरी नाही रे देवा. अगोदरची पोरच बरी होती. हे बाई गेल्यावर लगेच धिंगाणा घालतात. चला पुढचा प्रश्न. लता ताई नमस्कार. कशात तुम्ही? स्वागत आहे. कशात तुम्ही? जेवलात का? नेल म्हणते धेब्रे मतलब काय? लताताई म्हणते लाईक केलं. थँक्यू लताताई. नवीन आहात का माझ्या लाईव्हला? मी एक मिनिट चेक करते जरा. नाही तुम्ही तर माझ्या छत्रपती संभाजीनगर मधले आहात ना. स्वागत आहे लताताई. यशोदीप दादा हसतय. इश्कोला म्हणते सँडी तुझं नाव फळ्यावर लिहिलंय पोरींनी. लताताई म्हणते खूप छान आहे. जेवण झालं का? झाले आहे का? हो आता बनवलंय. जेवायचं आहे. सँडी म्हणते नाव काय आहे माझे नाव. ओके. लक्ष्मण दादा म्हणते 1 दिवस लागेल ताई 40 प्रश्नांना. तेच ना कमेंट वाचावे लागतात ना त्यांचे सगळ्यांचे. ओके ओके लताताई व्हेरी गुड. प्लीज आपल्या प्रश्नांची उत्तरं द्या. पुढचा प्रश्न. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? राज्यपालाची नेमणूक कोण करतो? आता मी फक्त ज्याचे पॉइंट घेणार आहे आणि फक्त पॉइंट देत जाणार आहे. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? कमेंट करा. ओमकार दादा म्हणते राष्ट्रपती. प्लीज कमेंट करा. रेबेल म्हणते राष्ट्रपती. यशोदीप म्हणते व्हाईस प्रेसिडेंट. पलक म्हणते राष्ट्रपती. गौरव दादा म्हणते राष्ट्रपती. लक्ष्मण दादा पण म्हणतात राष्ट्रपती. इथं ओमकार दादाने पहिला आन्सर दिलाय. व्हेरी गुड ओमकार दादा व्हेरी गुड. पुढचा प्रश्न घेते मी. आता फास्ट घेणार आहे. मतदानाचे वय 21 वरून 18 कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? मतदानाचे वय 21 वरून 18 कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? 42वी, 44वी, 61वी, 63वी. वाव काय पोरांचा अभ्यास आहे भारीच. इश्कोलामध्ये सँडी जाऊ दे पनवेलचा आहेस म्हणून बाईंना तुझं नाव नाही सांगणार. लक्ष्मण दादा म्हणते 61व्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. लक्ष्मण दादांना 1 पॉइंट भेटतोय. पुढचा प्रश्न.
राजकुमार दादांनी पण बरोबर आन्सर दिलंय, रेबेलने पण बरोबर आन्सर दिलंय, गौरव दादाने पण दिलंय 61व्या 1989 साली. व्हेरी गुड गौरव दादा, तू एक सालाप्रमाणे पण आन्सर दिलेस. व्हेरी गुड. पलक पण बरोबर म्हणते 61. थँक्यू, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न विचारूया 23वा. शून्य प्रहार म्हणजे 0 अवर्स म्हणजे काय? विश्रांतीची वेळ, प्रश्न उत्तराचा तास, दुपारी 12 नंतरची वेळ, संसदेचे विसर्जन. शून्य प्रहार 0 अवर्स म्हणजे काय? बघू हा कोणाला क्वेश्चन येतोय तो. प्रश्न उत्तर तास, 0 अवर्स. सँडी म्हणतोय मला वाटतं बाई पहिल्या बेंचवरच्या मुलांना आधीच उत्तरपत्रिका दिली आहे. हे बाबा नाही रे. प्रतुल पवार, राज्यसेवा परीक्षा सिलेबस सांग ताई. सांगेन भावा मी, पूर्णच व्यवस्थित अभ्यास करून सांगेन. मी काय याच्यामध्ये ट्रेंड नाहीये, पण एक म्हणतात ना, एक काय म्हणायचंय मला ते, एक प्रयत्न आहे की थोडासा फायदा तुम्हाला सगळ्यांना व्हावा म्हणून मी हे घेते. सांगेन मी तुम्हाला, तू पुढच्या लाईव्ह मध्ये नक्की सांगेन. फक्त तू जॉईन राहा चॅनलला. तर 61वी आन्सर कोणी दिलंय? लक्ष्मण दादाने दिलंय. व्हेरी गुड लक्ष्मण दादा, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न 12 नंतरची वेळ काय होता तो? शून्य प्रहार 0 अवर्स म्हणजे काय? आन्सर कोणी दिलंय बघू. दुपारी 12 नंतरची वेळ. पुढे ओके, रेबेलचा आन्सर बरोबर आहे. दुपार 12 नंतरची वेळ म्हणजे 0 अवर्स. सो इथं भेटलाय रेबेलला 1 पॉइंट. व्हेरी गुड रेबेल. 12 ते 1. यशोदी म्हणते आराम करा. इश्कॉला म्हणते सँडी आपण मागच्या बेंचवर बसूये. हे मला खरंच विज्युअलाइज होते की यार मी तुम्ही सगळे बेंचवरच बसलाय वाटतंय. राजकुमार दादा म्हणते 12 वाजता सुरू होतो. बरोबर आहे दादा, दुपारी 12 नंतरची वेळ आहे तो 0 अवर्स असं पकडला जातो. चला, हे इश्कॉला लो आणि सँडी काही कामाचे नाही, अभ्यास तर करत नाही आणि बाकी दोघेही नुसते गप्पा मारत असतात. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? कमेंट करा पटकन. भारताचे राष्ट्रपती कोण? मला एक गुण मिळाला आहे बाई. कुठे मिळाला? लक्ष्मण दादा म्हणतात राजेंद्र प्रसाद. सँडी म्हणतात राजेंद्र प्रसाद. IGQ म्हणतात राजेंद्र प्रसाद. गुरु गौरव दादा म्हणतोय प्रसाद. अरे यार, नावाची रिस्पेक्ट करा रे. परी आली आमची, आली मी लगेचच. वर्गातून पळायचं नाही. काय सांगू, आणि ना सगळे टीचर किती काम करायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थांबतो करायचं. हा, तो इंग्लिशचा फर्स्ट चॅप्टर होतो ना, तो गॅदर मी कॅच. ओके चल, घे जाती फक्त याच्यात. आणि ह्या कर आणि हातपाय धु. ओके, आणि मका हाक मार. हा, सँडी पळून जाऊ नको बाई मारते. तरी तर पहिला आन्सर जे दिला आहे, पहिला आन्सर जो दिलं आहे ते आहे ओंकार.
ओमकारने दिले राजेंद्र प्रसाद. व्हेरी गुड. पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हटलं असतं तर खूप छान झालं असतं. ओमकारला 1 पॉईंट मिळतोय. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हटलं तर खूप चांगलं. ओके. धिंगाणा धिंगाणा, अरे धिंगाणा घालू नका, खाली बसा. राजकुमार दादा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजकुमार दादांनी आन्सर बरोबर दिलंय. मला हे अपेक्षित आहे, सो मी राजकुमार दादांनाच आन्सर देते इथं. ओमकारला पॉईंट नाही भेटत आहे, राजकुमार दादांना मी देते. व्हेरी गुड राजकुमार दादा, तुम्ही बरोबर आन्सर दिला आहात. आणि एक जे आपले होऊन गेलेले आहेत ना, हे कसं काढायचं बाई? कोणी तू काय हे टाय लावता परी? अशी कशी लावतात? काय ही गाठ बीट मारतात? शी, कशी काढू? हे भगवान, कशी काढायची यार? असं कोण मारतं? गाठ मारूची नसतं यार. पोरांनो, इथं तुम्ही पिडताय आणि इथं घरातली पोरं पण पिडतायत. हो ना, बोला नको ना. अरे खाली बस असं. पप्पा कशी पण टाय लावतले. कैची आण, मी आता कैचीनच कापतले. पप्पांका सांग उद्यापासून तुम्ही लावू नको, गाठ मारून ठेवतास. भात जास्त झाला आहे, झोप येत आहे. सँडी दादा म्हणतात भात जास्त झाला आहे. एवढा भात खाल्लात का दादा? महाराष्ट्र के पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चौहान. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुरुनाथ दादा, व्हेरी नाईस. खूप आन्सर छान दिलात. पण इथं मी राजकुमार दादांना आन्सर दिलंय. पचपच पेलू हसतोय. इश्कॉलाला म्हणते प्रश्न ज्याचं ज्या पिन केलाय तो विद्यार्थी कुठे आहे? गायब झाले विद्यार्थी. ओमकार दादा मध्ये मगाशी लक्ष्मण यांना बिकाने पॉइंट दिला, त्यांनी बरोबर उत्तर दिलं तर 5 वर्ष तुम्ही तर 5ला उत्तर बरोबर दिला. अरे पोरानु गप्प बसा रे. राजकुमार हुशार विद्यार्थी आहे आपल्या वर्गात आणि सिन्सिअर आहे, म्हणून मला आवडतात ते. लक्ष्मण दादा मध्ये ताई सर्वांसाठी समान न्याय ठेवा. नाही, माझे जे बेस्ट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीच मी समान न्याय ठेवणार. ओमकार दादा, हे बरोबर नाही मॅडम, तुम्ही मगाशी फक्त 5ला उत्तर बरोबर दिलं. 5 वर्ष उतरलेलं होतं. काय उतरलेलं? असं थोडंच असतं उतरलेलं. आम्हाला काय पॉईंट भेटतच नाही वाटतं. भेटले ना रेबेल दादा, तुम्हाला तर 4 पॉईंट भेटले आहेत मगातपासून. ताई लाईव्हचं फिक्स नियम ठेवा, अगोदर प्रत्येक वेळी बदलू नको. पोरांनो, तुम्हाला अभ्यास शिकायचा आहे, नियमवर लक्ष देऊ नका. यश टीचर गोड दिसती आहे, काही नाही केली. टीचर गोड दिसती आहे, तू काही नाही केली म्हणजे काय? रेबेल भेटेल लवकरात लवकर, अचूक उत्तर द्या. राजकुमार, मला नंबर दिला नाही तरी चालेल पण अचूक उत्तर द्या. बरोबर. लक्ष्मण दादा मध्ये तुमच्या विद्यार्थ्यांना वेगळा नाही असेल तर आम्ही जातो. नाही रे पोरांनो, बसा गपचूप. दरवाजा बंद करून घे रे. इश्क प्रेम कडी लावून घे दरवाजाची. नेक्स्ट क्वेश्चन. टाइमपास नका करू नका. ओके बाई, बघ सिन्सिअर पोरं पण आहेत. डॉक्टर राहिले म्हणून तुम्ही पॉइंट कट केला. मग काय, व्यवस्थित आन्सर द्या ना. काय काय नावांपुढे रिस्पेक्ट देणे गरजेचं आहे. इन फ्युचर पण सांगते तुम्हाला. म्हणजे काय स्टार ऑफ द डे नंतर सांग. बेस्ट. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? हाय धनल, कधी बोलते? रिस्पेक्ट दे, कधी नको दे. अरे बाबा, तू आलास यांच्यामध्ये भर घालायला. धनल म्हणतोय राजस्थान. बघा आता धनल पहिलाच नंबर काढणार. बघा धनल 1 पॉइंट. पुढचा प्रश्न घालते.
मगाशी एका उत्तराचा पॉइंट लक्ष्मण दादांना मिळायला पाहिजे होता, हो का? आता आपण फेर खेळूया चला. असं मी काय मुद्दामून करत नाही, पण कुठेतरी जातं असं वर खाली. पुढचा प्रश्न घालते मी. राज्यघटनेतील कोणते कलम घटनात्मक उपाययोजनांचा हक्क देते? राज्यघटनेतील कोणते कलम घटनात्मक उपाययोजनांचा हक्क देते? कलम 14, कलम 19, कलम 32, कलम 40. कमेंट करा पटकन. ज्याचा आन्सर येणार आहे त्यांनाच मी मार्क देणार आहे. पुढचा प्रश्न. तर उत्तर आहे 32. राज्यघटनेतील 32 कलम घटनात्मक उपाययोजनांचा हक्क देते. समजलं का? पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असते? उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असते? राजकुमार दादा म्हणतात 62. बरोबर आहे राजकुमार दादा, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. आता मला आर्ग्युमेंट नको आहे, पट्टापट्टा उत्तरं द्यायची आहेत. फक्त किती 30 उत्तरं झाली आहेत, अजून 10 प्रश्न पाहिजेत. प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. धनविधेयक म्हणजे मनी बिल सर्वात आधी कुठं मांडलं जातं? धनविधेयक म्हणजे मनी बिल सर्वात आधी कुठं मांडलं जातं? राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, दोन्ही सभागृहात. धनलने 1 पॉइंट केला आहे. धनल 1 पॉइंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लोकसभा नाही येत. लोकसभा बरोबर आहे. लोकसभा बरोबर आहे. लोकसभा लक्ष्मण दादा लोकसभा कुठली? गौरव चव्हाण म्हणते लोकसभा. बरोबर आहे, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. धनविधेयक म्हणजे मनी बिल सर्वात आधी खुशी नेक्स्ट क्वेश्चन. टीचर रागात आल्या. येस, मगापासून नुसतं तू मला मार्क नाही दिला. 32 कलमचा 32 कलम नुसतं 32. ते कलम लिहिलं नाही म्हणून काय होतंय? चला आता मी आता ते तपासणारच नाही. पॉइंट हे करा किंवा काय करा. मी लक्ष्मण दादानी दिलाय, धनल तू नाही दिलाय. समजलं का? धनल तुझा 3ऱ्या नंबरला आहे. पुढचा प्रश्न. बाई तास संपला, मी जाऊ का घरी? घरी लवकर बोलवलं आहे. मग शाळेत येतोस कशाला? पाठच्या बेंचवर बसून मस्ती करतोस. खूप टाइमपास करता तुम्ही, हो का? पण ते पण गरजेचं आहे. जर टाइमपास नाही केला तर माणसं कंटाळतील. मला शाळेत असल्यासारखं नाही बघायचंय बाबा. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? प्लीज लाईक करा सर्वांनी. प्लीज लाईक करा. IGQ याला 1 पॉइंट भेटला आहे. व्हेरी गुड, बरोबर आन्सर आहे तुझं. आणि 29 आहे. महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत आणि 29वी ही जालना महानगरपालिका आहे. कळलं का मंडळी? व्हेरी गुड. मोजल्या नाही. ओके. 29 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती म्हणजे NITI. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? कमेंट करून सांगा प्लीज. पटकन कमेंट करा. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बाई मी जातो, संध्याकाळी क्लासला येतो. ओके. इश्कॉललो प्रेम, बाय बाय, टेक केअर. ओमकार दादा म्हणते पंतप्रधान. गौरव दादा म्हणते PM अभ्यास करून. ओके. राजकुमार म्हणते भारताचे पंतप्रधान.
तर इथं आन्सर कोणी दिलंय पहिलं? ओमकारने पहिलं आन्सर दिले, पंतप्रधान. व्हेरी गुड ओमकार. नेक्स्ट क्वेश्चन. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? लक्ष्मण दादांनी आन्सर बरोबर दिलंय. धनल म्हणते कोणत्या देशाचे पंतप्रधान? नीट लिहा. तर इथं रेबेलला मार्क भेटतोय. इथं मी कोणाला आता असं हे करा ते करा आन्सर नाही देणार आहे. रेबेलने आन्सर पहिलं दिलंय. सॉरी, पहिलं आन्सर कोणी दिलंय? इथं ओमकारने पहिला आन्सर दिला आहे. ओमकारने पहिला आन्सर दिलाय. व्हेरी गुड ओमकार. धन म्हणते तू नीट बघ, उत्तर नीट वाच ना. कोण राष्ट्रपती अमेरिकेचा? मी इथं वाचलं आहे की निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो. समजलं का? निवडणूक आयुक्तांची आता अरे MPSC भारत याच्यातली आहे. आन्सर कसं तिकडचं येईल? तुला नीट दिसत नाही का? फक्त पहिले हवं. दिसत नाही ताई तुला? तर भारताचे राष्ट्रपती येणार का उत्तर? मग एवढं मोठं का देताय? मी ऑप्शन दिले आहेत का? भारताचे राष्ट्रपती, इकडचे राष्ट्रपती, तिकडचे राष्ट्रपती. मी फक्त एवढंच विचारलं तुम्हाला की कुठे गेला? निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? संसद, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, कायदा मंत्री. एवढं कुठे जात आहे? राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती, ह्याचे राष्ट्रपती. बाकीच्यांनी आन्सर दिलंय ना राष्ट्रपती म्हणून. मग सगळे तुम्हाला दोघांनाच एकदम हे असतं, काय म्हणतात ते, सॉरी ओमकार. अरे सॉरी इथं ना माझी खुशी रडायला लागली आहे, म्हणून मला थोडंसं माइंड डिस्ट्रॅक्ट झालं. चुकीचं दिलं तरी चालेल का? सॉरी. राष्ट्रपती दिलंय आन्सर. सॉरी, राष्ट्रपती आन्सर आहे. आणि इथं धनलला 1 पॉईंट भेटतोय कारण भारताचे राष्ट्रपती असं आन्सर दिले. सॉरी धनल, एक्स्ट्रीमली सॉरी. इकडं दोघांची बाराबारी झाली, परी आणि खुशीची. सो मी ते वाचलंच नाही आन्सरच. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आता त्यांचं मी लिहिलं. अरे दादा, अरे तुमच्याकडे तुम्हाला तुमचं आन्सर दिसतंय, पण मला माझ्या इथं जो पहिला कमेंट दिसेल तेच आन्सर आहे. बघते मी, एकदा चेक करते यार. सॉरी. हो, राष्ट्रपती लक्ष्मण दादानी दिलंय. सॉरी, मला वाटतं माझ्या चष्म्याचा नंबर वाढलाय. लक्ष्मण दादांना 1 पॉईंट भेटतोय. सॉरी, मला वाटतं ना माझ्या चष्म्याचा नंबर वाढलाय मंडळी. डबल कोण बघ कोणी लिहिलं. लक्ष्मण दादा पर्याय आता दिले. चिन्मय दादा हाय मॅम. हाय, प्लीज लाईक करा सर्वांनी. धनल म्हणतोय ओरडते तुम्हाला. अरे त्या दोघांची भांडणं झाली आणि ती रडत आली, म्हणून मला डिस्ट्रॅक्ट झालं. मी दुखी आहे तरी ओरडते. सॉरी यार, छोटासा बाबू. सॉरी.
सॉरी धनल, नाही ओरडणार तुला. सत्य म्हणतोय मिसिंग ओल्ड काकूची लाईव्ह. आताच्या काकू फुल क्लास टीचर. मग काय, थोडंसं काहीतरी अभ्यासाचं पण शिकूया. मग भारताचे पंतप्रधान. मॅडम चिटिंग करत आहात. नाही बाबा, मी कुठली चिटिंग नाही करत आहे. स्पोर्टली काय स्पोर्टिंगली घ्या भावांनू, एवढ्या चुका नको करू. काय ताई प्रत्येक वेळी चुका करतेस. मला वाटतं चष्म्याचा नंबर बदलून घेते. राजकुमार दादा म्हणतात बरोबर लक्ष्मण, बरोबर. लक्ष्मणने सुरुवातीला दिलं बरोबर उत्तर. मग दिलं ना लक्ष्मण दादा तुम्हाला मी पॉइंट. व्हेरी लक्ष्मण दादा, मी दिलं तुम्हाला पॉइंट. सॉरी सॉरी. पुढचा प्रश्न मी विचारते. अरे वेड्या, कधी PYQ प्रश्न सोडवा. भारताचे राष्ट्रपती नसते, ओनली राष्ट्रपती असते. अरे वेड्यांनो, कधी PYQ प्रश्न सोडवा. भारताचे राष्ट्रपती नसते, ओनली राष्ट्रपती असते. बरोबर लक्ष्मण दादा. भारताचे राष्ट्रपती अमेरिकेचे राष्ट्रपती असतं नसतं. आता आपण महाराष्ट्रात राहतोय ना, तर मी विचारलं असतं ना. मग दुसरे राष्ट्रपती असतात तर मी विचारलं असतं अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत. इथं मी राष्ट्रपती कोण आहेत म्हणजे आपल्या भारताचेच. मोठी सर आले की हिची क्लास घेतील. हा, मोठे सर आले की. बाई तुम्ही नक्की BEd झाले आहे ना. नाही, मी BEd नाही झाली आहे बाबा. काय बरोबर ताई तुम्ही पण. चला आता मी पुढचा प्रश्न घेऊ की नको. 4-5 प्रश्न राहिले. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो. ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, उपसरपंच. सरपंच. व्हेरी गुड ओमकार दादा, व्हेरी गुड ओमकार दादा, व्हेरी गुड. 1 पॉइंट. उत्तर आहे सरपंच आणि उत्तर दिले ओमकार दादाने. पुढचा क्वेश्चन. इथे पण सरपंच साहेब लिहावं का. नाही, फक्त सरपंच लिहा. मी ऑप्शन सांगणार आहे आणि ऑप्शन तसे असणार तसेच लिहायचे. उगाच आता काही काही विचारू नका. 28 काय आहे लाईक नंबर आहे. ताई साहेब नमस्कार. गणेश दादा कसा आहेस तू. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, शेष अधिकार. लक्ष्मण दादा म्हणतायत समरावती. ओके बरोबर. समवर्ती. लक्ष्मण दादा व्हेरी गुड. 1 पॉइंट. धनल म्हणतोय 40 लाईक डन. हा, कर पटकन लाईक कर 4-5 मोबाईल वरून घेऊन. प्रशांत दादा म्हणतायत परी आंबे. सँडी म्हणताय शेष अधिकार. नाही, समवर्ती सूची. शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. समजलं का मंडळी. धनल म्हणते समवर्ती सूची. बरोबर. यशदीप म्हणते सरपंच. मगाचा मॅसेज तुमच्यापर्यंत लेट पोहोचते वाटतं. प्रशांत दादा म्हणते हाय. राजकुमार दादा म्हणते समवर्ती सूची. बरोबर. रेबेल म्हणते संघ सूची. नाही, समवर्ती सूची. धनल म्हणते समवर्ती सूची. ताई नीट वाचव गडे. अहो दादा मी खरंच थकली रे. देवा देवा देवा, ही पोरं नुसती डोकंच खातात. समवर्ती सूची. एक मिनिट. ओके, कोणी व्यवस्थित लिहिलंय त्याला मी आन्सर देते आता. समवर्ती सूची. राजकुमार दादानी लिहिलंय समवर्ती
धनल म्हणते समवर्ती सूची. ओके. धनलने व्यवस्थित लिहिलंय, समवृत्ती सूची वगैरे नाही लिहिलंय, समवर्ती सूची लिहिलंय. धनलला 1 पॉइंट. कुठे गेला धनल? 1 पॉइंट. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेत एकूण किती परिशिष्टे म्हणजे शेड्यूल्स आहेत? परिशिष्टे म्हणजे शेड्यूल्स. राज्यघटनेत एकूण किती परिशिष्टे आहे? 8, 10, 12, 14. अरे धनल, तुलाच पॉइंट दिला रे बाबा. आज मॅडमांनी सगळ्यांना व्यवस्थित नियम केलेले आहेत. ताई, आज ताईने मला 5 वर्ष लिहून ओनली 5 ला मार्क दिला होता. मी मॅड होणार रे पोरांनो, मला तुमचे क्लासच घ्यायचे नाही. धनल म्हणते 12 परिशिष्टे आहेत. ओके, व्हेरी गुड. धनलला 1 पॉइंट देण्यात येत आहे. कुठे गेला धनल? पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? आणि एवढं काय मी जेव्हा ऑप्शन सांगेन, ऑप्शन जसे आहेत तसंच उत्तर द्यायचं आहे. 1950 मध्ये 8 होती, आता 12 झाली. समजलं का? शेड्यूल जे होते, परिशिष्ट जे पहिले होते, 1950 मध्ये 8 होती, आता 12 झाले. असे राजकुमार दादा म्हणते. परत बोलले का मला शिक्षक व्हायचंय? मला शिक्षक नाही व्हायचंय, मला ताईच व्हायचंय. मला नाही बाबा, माझे बघ कान लाल झाले तुम्हाला बोलून बोलून. कानातून आग येते माझ्या. मला नाही टीचर व्हायचं. लक्ष्मण दादा म्हणते 48. बरोबर. धनल तुम्ही सगळे पॉइंट द्या. नाही, मी धनलला नाही देत. लक्ष्मण दादांना 1 पॉइंट. आन्सर त्यांनी बरोबर दिले, 48. भारतीय लष्कराचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? भारतीय लष्कराचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? संरक्षण मंत्री, जनरल, राष्ट्रपती, पंतप्रधान. एका वाक्यात जे मी ऑप्शन दिले तसेच ऑप्शन द्यायचे. सत्य म्हणतोय, तुम्ही कानानी बोलता का कान लाल व्हायला? पण मला जर ना प्रेशर आला ना की माझा कान लाल होतो. गुस्सा आला की मला लाल होतो. राजकुमार दादा म्हणते 48 खासदार सदस्य. व्हेरी गुड दादा. राजकुमार दादा, खरंच तुमचा अभ्यास खूप छान आहे. तुम्ही मार्कासाठी लढत नाही तर अभ्यासासाठी लढता. व्हेरी गुड. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. लक्ष्मण दादा म्हणतात महाराष्ट्रातून 48 सदस्य निवडून जातात, त्यांना खासदार म्हणतात. ओके. तुला पूर्ण उत्तर द्यायला कोणी सांगितलेलं? हा मी एवढे उत्तर द्यायला सांगितलेली. भारताचे राष्ट्रपती, इकडचे राष्ट्रपती, तिकडचे राष्ट्रपती. मी ऑप्शन काय दिलेला? तर इथं आन्सर आहे ओमकार. ओमकारला मी 1 पॉइंट देते. भारताचे राष्ट्रपती करून 1 पॉइंट मिळवतो. मी तो सांगितलेलं, इथं लिहिलेलं भारताचे राष्ट्रपती, इकडचे राष्ट्रपती, तिकडचे राष्ट्रपती. नाही ना? परीला कानापाशी हवा घालायला लावा काकू. यशोदीप म्हणते माझी टीचरची स्माईल खूप क्यूट आहे. हे बघा, कान लाल झाला माझा. लक्ष्मण दादा म्हणते ताई टिक कर. आता चला, बस झाले प्रश्न, संपले. हे प्रश्न तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त पडतील. उत्तर कधी अर्धवट देऊ नये. अरे हो, पण इथं ऑप्शन दिले आहे. तुला ऑप्शन मध्ये मोठे मोठे हे देतात का? शॉर्ट मध्ये देणार ना? मग आपल्याला UPSC नाही द्यायची आहे, MPSC द्यायची आहे. लास्ट कठीण विचार नको रे बाबा. मी आता खूप बोलली. 1 तास 29 मिनिटं झाली. आता मी रिझल्ट डिक्लेअर करते. निलेश दादा आहेत का? नाही आहेत. ओमकार दादा आहे, कारण तू अधूनमधून त्याला असं मार्क देतेस, त्यामुळे ते प्रत्येक उत्तरमध्ये काहीतरी चुकते. कारण तू अधूनमधून त्याला असं मार्क देतेस, त्यामुळे उत्तर मध्ये चुकते, काहीतरी सुचते.
ओके, मग काय याच्यामध्ये हे करू, म्हणजे व्यवस्थित आन्सर देणाऱ्याला हे करू की काय ते, सर मला कमेंट करून सांगा. हा 5 लास्ट क्वेश्चन विचार ना, प्रश्न संध्याकाळी विचारते की चांगले लास्ट कठीण. धनल म्हणते काल तू व्हिडिओ नाही बनवली, सारखे तुम्हीच जिंकताय, परत परत काय सांगू यार. लोक म्हणते एकच व्हिडिओ बनवते. धनल कॉंग्रॅच्युलेशन, धनल कॉंग्रॅच्युलेशन. जळतात का रे. आता फक्त नापास कोण झालं ते सांग, बघते. प्रेम कुठे, प्रेम गेला नाहीये. लक्ष्मण दादा म्हणताय ओमकारला किती पॉईंट भेटले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. लक्ष्मण दादा आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. व्हेरी गुड लक्ष्मण दादा. भूषण दादा नाहीये. सँडी आहात का तुम्ही. राजकुमार दादा आहेत. राजकुमार दादांना 3 पॉईंट भेटले. अरे आता कोण आलं. इतके प्रश्न सोपे नाही येणार ग परीक्षेला, पण स्टार्टिंग तरी करते तुमची. बाकीच्यांना नको व्हायला, बेसिक पासून सुरुवात व्हायला नको. राजकुमार दादा 3, रेबेल 4 मार्क, धनल 5 मार्क. ओके, तू नाव घ्यावं म्हणून मी खेळतो ना. ओके, मी नाव घ्यावं म्हणून. ओके, मी आज बनवते मग तुझ्या कालची. मी BIK बालाजी आहे. लक्ष्मण दादा म्हणते मी BIK बालाजी आहे. हो का, नवीन आयडी नेतो, चॅनलला सबस्क्राईब कर. मग आजचे विजेते आहेत मंडळी, आजचे विजेते आहेत लक्ष्मण दादा. आजचे विजेते आहेत लक्ष्मण दादा, त्यांना 14 मार्कांनी पॉइंट भेटले आहे, 14 मार्काचे. आणि सेकंड नंबर आहे ओमकार, त्याला 11 मार्क. आणि धनल तिसऱ्या नंबरवर आहे, 5 मार्क. व्हेरी गुड. काल कोण जिंकलं. काल बालाजी जिंकलेला, आज लक्ष्मण. आणि दुसऱ्या नंबरला आहेत ओमकार आणि तिसऱ्या नंबरला आहे धनल. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. माझे नावाचे धनलला पॉइंट द्या. ओके, धनलला देऊ का तुमच्या नावाचे पॉइंट. चला मंडळी, 2 व्हिडिओ बनवा माझे आता. ओके ओके, बाय बाय, टेक केअर, बाय बाय. आमचे मिस्टर आले, बाय बाय. उद्या आम्ही लक्ष्मण, ओमकार आणि धनल या तिघांना वर्गात घेण्यासह नाही. आम्ही का घेणार नाही. डॉक्टर श्रद्धा बेन्नॉस नॉनचेस. हाय श्रद्धा डार्लिंग, कशी आहेस तू. श्रद्धा ताई, आता मी लाईव्ह बंद करते, लाईव्ह संपवते, जेवायचं आहे. मिस्टर आले. गुड इव्हिनिंग सर, कसे आहात तुम्ही. आम्ही ठीक आहोत म्हणतात. डॉक्टर श्रद्धाताई, लक्ष्मण दादा मध्ये बालाजी. ओके, तुम्हीच बालाजी आहात का. धनमध्ये राजकुमार, त्यांचे पॉइंट मला द्यायला सांगतात, ते द्या. ओके, मग राजकुमारचे 3, तुमचे 8 पॉइंट, धनलचे 8 पॉइंट. ओके, अजून कोणाला द्यायचे आहेत का, सगळ्यांना तर द्या त्याला. बाय बाय मंडळी. हो मज्जा. हो, संध्याकाळी 7:30ला नक्की या. सत्यामध्ये तुम्ही नाही, आमचे सर. ओके, तुमचे सर. धनल म्हणते संध्याकाळी कठीण घे ग, 10 दिवसावर आली एक्झाम, अजून बेसिक घेते. ओके पोरांनो, घेते ठीक आहे. काय बायो कसा असाय तू. मस्त असाय गो. आय गे ताई, इंस्टाग्राम बघ. होय, बघते. सत्य म्हणते मला उलेले द्या. माझे पण द्या तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याला. सँडी म्हणते तुमचा 1 मार्क धनलला.
दनलकडे 9 झाले. चला मंडळी, BIK प्लीज लाईक कर भावा. आता त्यांना जेवायला दे ग, भूक लागली त्यांना. हो देते देते. चला मी पण भूक गेलेली आहे. माझं नाही काय पडलंय तुम्हाला. संध्याकाळी या, कुटवते सगळ्यांका पोरांका. बाय बाय बाय. बाय BK, बाय धनल, बाय सँडी दादा, बाय सत्यम, बाय लक्ष्मण दादा, बाय श्रद्धाताई. अजून अजून बाय लक्ष्मण दादा, यशोदीप दादा, राजकुमार दादा. बाय 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 बाय. टेक केअर.